नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर बघूया व्हिडिओमार्फत। 8,556 पदासाठी 12,966 गुणवत्ता यादी जाहीर। शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा, 10 दिवसांची मुदत। राज्यातील शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीसह होणाऱ्या 8,556 रिक्त पदांसाठी 12,966 पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे। याआधी प्रत्येक उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार जास्तीत जास्त 10 पर्यायांवर एकूण 71,802 शिफारशी करण्यात आल्या आहेत। पवित्र प्रणाली अंतर्गत 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे। याआधी मुलाखतीशिवाय होणाऱ्या भरतीचे 2 टप्पे पार पडले असून आता मुलाखतीसह गटातील भरती प्रक्रियेचा टप्पा सुरू झाला आहे। शासनाने 7 फेब्रुवारी 2019च्या निर्णयानुसार मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुणांची तरतूद केली असून एकसमान आणि पारदर्शक मूल्यांकनासाठी 6 ऑगस्ट 2024 रोजी मानक कार्यपद्धती म्हणजे SOP निश्चित करण्यात आली आहे। उमेदवारांना तक्रारी असल्यास शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक पुराव्यांसह अर्ज करता येईल। तसेच गुणवत्ता यादीबाबत दुरुस्ती आवश्यक असल्यास पवित्र 2022grcc@gmail.com या ईमेलवर विहित नमुन्यात अर्ज सादर करावा। अर्जासाठी 10 दिवसांची मुदत दिली जाणार आहे। तर अनेक महिन्यांचा मुलाखती यादीची प्रतीक्षा होती। आता मात्र एका उमेदवाराला 10 शाळा येतात। त्या प्रत्येक शाळेला मुलाखत देण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यावा आणि ती प्रक्रिया शिक्षण विभागातील सक्षम अधिकाऱ्यांसमोर SOP प्रणालीद्वारे पूर्ण व्हावी, जेणेकरून आर्थिक व्यवहाराचा देवाणघेवाणीवर आळा बसेल आणि भरती प्रक्रिया पारदर्शक होईल, असे महेश घरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन यांनी म्हटले आहे। गुणवत्ता उमेदवारांना न्याय देण्याची मागणी। एका पदासाठी 10 उमेदवारांची मुलाखत होणार आहे, त्यातून एकाची अंतिम निवड होणार। त्यामुळे उमेदवारांची ज्या संस्थांमध्ये मुलाखतीसाठी अंतिम निवड होईल त्या उमेदवाराकडून आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमोर पाठ निरीक्षण विषय संदर्भात ज्ञानाची तपासणी करावी आणि गुणवत्ता उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। मुलाखतीसह जागेचा तपशील। सर्व खाजगी व्यवस्थापन 1,861 रिक्त पद 8,556 भरणारी जाणारी पदे 8,264। मुलाखतीला निवड उमेदवारांची संख्या 12,966। मुलाखतीसाठी 71,802 उमेदवारांनी प्राधान्यक्रम शिफारस केली होती। पवित्र प्रणाली अंतर्गत 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू। मुलाखतीमार्फत निवड झालेल्या उमेदवारांनी SOP मानांकन प्रणालीद्वारे निवड प्रक्रिया होणार असून त्यामुळे खाजगी आस्थापनातील सर्व स्तरावरील शाळांमध्ये गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्यांची निवड आणि समुपदेशन प्रक्रिया एकाच दिवशी घेऊन त्यांची नियुक्तीपत्रे लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली आहे, असे प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना यांचं मत आहे। तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाचा संच मान्यता दुरुस्ती व अतिरिक्त शिक्षकांमुळे पद रिक्त आहेत। अजून जास्त जागांसाठी जाहिरात आली असती तर नक्कीच हजारो शिक्षकांना न्याय मिळाला असता, असे मत सोनाली वडे, अभियोग्यताधारक यांनी म्हटले आहे। तर ही होती शिक्षक भरतीबाबतची आलेली एक नवीन अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।